जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। आपण संत श्री तुकाराम महाराजांनी रचलेला हरिपाठ पाहतोय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये कालपर्यंत आपले या हरिपाठातील 14 अभंग पाहून झाले। आज आपण 15व्या अभंगाला सुरुवात करूया। 15व्या अभंगापासून तुकाराम महाराज भगवंताची मानसपूजा करतात। 15व्या अभंगातही मानसपूजेचं वर्णन आहे, 16व्या अभंगातही आहे, 17व्या अभंगात आहे, 18व्या पण आहे। 18व्या अभंगामध्ये शेवटी ते आरती करतात। 19व्या अभंगामध्ये ते भगवंताला शब्दांचा उपचार अर्पण करतात। 20व्या अभंगामध्ये पुन्हा ते प्रार्थना करतात। 21व्या अभंगात मंत्रपुष्पही वाहतात। या सर्व मानसपूजेच्या अभंगांकडे आपल्याला जमेल तसं आपण विस्तृतपणे पाहत जाऊया। 15व्या अभंगात तुकाराम महाराज मानसपूजा सुरू करतायत। मानसपूजेकडे पाहताना आधी मानसपूजेला संत इतकं महत्त्व का देतात तेही आपण पाहूया। गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा मानसपूजेला फार महत्त्व दिलेलं आहे। त्यांचे जे जे म्हणून शिष्य झाले त्या सर्वांना त्यांनी मानसपूजा करायला सांगितली आहे। ते म्हणायचे, तुम्ही रामरायाची मानसपूजा करत जा। पण महाराजांचे जे सत्शिष्य होऊन गेले जसं की ब्रह्मानंद महाराज, ते लोकांना सांगायचे की जरी तुम्हाला श्री महाराजांनी रामाची मानसपूजा करायला सांगितली असेल तरी तुम्ही महाराजांचीच मानसपूजा करा। का आहे इतकं मानसपूजेला महत्त्व हे जरा आपण पाहूया। आपण अर्थातच पंचमहाभूत आणि इंद्रिय यांनी बनलेलो आहोत। त्यामध्ये त्रिगुणही समाविष्ट आहेत। एकूणच काय, आपला हा नरदेह प्रकृतीगत आहे। त्रिगुण, त्रिदोष, आपली इंद्रिय, पंचमहाभूत या सर्वांनी आपण बनलेलो आहोत। यामध्ये आपला जीव आहे आणि या जीवाला अहंकाराचं बंधन आहे। हा जीव या देहालाच मी देह असं समजतो। मी म्हणजे कुणी वेगळा आहे देहापासून याचं जीवाला भान नाही आहे। या देहाशी आपण इतके तादात्म्य पावलेलो आहोत की आपण देहापासून वेगळे आहोत हे पाहायला आपल्याला खूप कठीण जातं। बरं, हा जीव इंद्रियांच्या माध्यमानं वर्तन करतो। आपल्याला हात, पाय, नाक, कान, डोळे, त्वचा अशा स्वरूपाची इंद्रिये आहेत। पण आपल्या आतही इंद्रिये आहेत, ज्याला आपण अंतःकरण म्हणतो। आतील इंद्रिय म्हणजे अंतःकरण, करण याचा अर्थ इंद्रिय। अंतःकरणामध्ये आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार इत्यादी गोष्टी येतात। साध्या सोप्या समजेल अशा भाषेत सांगायचं तर गाडी चालवतो आपण, हा गाडी चालवणारा जो आहे ते अंतःकरण आहे आणि गाडीची चाकं वगैरे ही आपली बाहेरची इंद्रिय आहेत, जसं की हात, पाय, डोळे, कान इत्यादी। आपलं मन या सर्व इंद्रियांचा राजा आहे। पूर्वीही निरूपणामध्ये रथाच्या उदाहरणावरून हा विषय आलेला आहे की रथाला घोडे आहेत जे इंद्रियरूपी आहेत। त्या घोड्यांचा लगाम म्हणजे मन आहे। तो लगाम खरं म्हणजे हातात आहे आत्म्याच्या, पण रथामध्ये बसलाय जीव, ज्याला हे भान नाही आहे की तोच खरं म्हणजे आत्मा आहे। तो जीव रूपानं स्वतःला वेगळं समजतोय आणि इंद्रियांकरवी वाहवत चाललेला आहे। आता या सगळ्या परिस्थितीमध्ये मन इंद्रियांचा राजा असल्यामुळं मनाला भगवंताकडे वळवणं ही मुख्य गोष्ट आहे आणि म्हणूनच मानसपूजेचं महत्त्व आहे। मग आता इथं प्रश्न असा येतो की मानसपूजाच का करायची? म्हणजे नामस्मरणामध्ये किंवा ध्यानामध्ये मनाला नष्ट करायचे उपाय आहेतच, ते करू नयेत असं मुळीच नाही आहे बरं का। नामस्मरण आणि ध्यानाचा अभ्यास पाहिजेच, पण तरीसुद्धा मानसपूजेला महत्त्व आहे। याचं जर कुठलं मुख्य कारण असेल तर आज आपण देहामध्ये आहोत। आता आपल्याला देहबुद्धी आहे हे तर पुष्कळदा आपलं ऐकून झालं की आपण या देहालाच मी समजतो। पण
ही देहबुद्धी आली कशामुळं? आपल्याला देह आहे म्हणून आली. देहच नसता तर याचा प्रश्नच नव्हता. या नरदेहाचाच उपयोग परमार्थामध्ये साधने करता होतो. समर्थ रामदास दासबोधामध्ये म्हणतात, धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो. जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पाविजे सिद्धिते. म्हणजे या नरदेहाचा योग्य वापर परमार्थासाठी केला तर परमार्थ फलद्रूप होतो, आत्मदर्शन होतं, आत्मसाक्षात्कार होतो. आपण हे जे देहामध्ये अडकून आहोत याचा उपयोग साधनेला करण्यासाठी मानसपूजेचा फार उपयोग होतो. कारण आपल्याला जे छान वाटतं ते केलेलं आवडतं. जसं की आपल्या देहासाठी जे चांगलं आहे ते आपण करतो. जो तो आपल्या परिस्थितीनुसार चांगले कपडे खरेदी करतो, का तर आपल्या देहाला बरं वाटतं म्हणून. जो तो आपल्या परिस्थितीनुसार चांगलं अन्न खातो, का तर आपल्या देहाला बरं वाटतं म्हणून. असंच आपलं सर्व बाबतीत आहे. आपल्याला जे बरं वाटतं ते आपण करायला जातो. कपडे लत्ते आणि खाणं पिणं तरी कशाला? आपल्याला जे दृश्य आवडतं तेच आपण बघायला वारंवार जातो. किंवा आपल्याशी कोणी चांगलं बोललं तर ती व्यक्ती आपल्याला आवडते. आपल्याशी कोणी चांगलं वागलं तरीही ती व्यक्ती आपली मित्र होते. याचा अर्थ काय? आपल्याला जे सगळं चांगलं वाटणं आहे किंवा वाईट वाटणं आहे ते आपण आपल्या देहाशी जोडून ठेवलेलं आहे. आणि ही जी आपली देहाशी जोडणी झालेली आहे ती आपल्या मनाच्या माध्यमानं झालेली आहे. म्हणजे आपण मनानं देहाला जवळ केलेला आहे. तर संत सांगतात की तुम्ही जे उपचार तुम्हाला केलेले आवडतात म्हणून तुम्ही करता. नीट ऐका बरं का. जे उपचार तुम्ही स्वतःवरती केलेले तुम्हाला आवडतं तेच उपचार मनानं तुम्ही भगवंतावरती करा. असं पहा, आपण मनानंच देहाला जवळ केलंय ना, आणि मनानंच हे ठरवलंय की हे आपल्याला आवडतं तर हे करावं, किंवा देहाला बरं वाटतं म्हणून ते करावं, असं आपण मनानं त्या गोष्टीला जवळ केलंय. तर संत या मनाचाच वापर करून आपण आपली आवड भगवंताकडे कशी वळवायची ते आपल्याला मानसपूजेमधून शिकवतायत. उदाहरणार्थ, आपल्याला चांगली वस्त्र घालायला आवडतात ना, तर मनानं भगवंताला, आपल्या सद्गुरूंना चांगली वस्त्र घाला. आपल्याला चांगलं अन्न खायला आवडतं ना, आता आमरस असतो या दिवसांमध्ये, तर आपण आमरस जसा आवडीनं खातो तसाच भगवंताला किंवा आपल्या सद्गुरूंना मनानं आमरस द्या. आमरसाचा नैवेद्य दाखवा. हे मानसपूजेचं खरं तंत्र आहे. म्हणजे आपली आपल्या भोगांपासून पळवाट होऊ शकत नाही. भोग मी भोगणार नाही असं संभवत नाही. देह आहे म्हटल्यानंतर आपण त्याला वस्त्र घालणार, आपण जेवण करणार, आपण झोपणार, आपण स्नान करणार, सगळं काही होणार. मला यातलं काहीच नको असं म्हणून मला अरण्यात जाता येत नाही. आणि समजा काही विपर्यास करून मी अरण्यात पळूनही गेलो तरी मी माझ्या देहाचं रक्षण करणारच. म्हणजे काय? देहाला उपचार आलाच. संत आपल्याला सांगतायत की तुम्ही मनानं देहामध्ये बद्ध झालेला आहात, तर आता मन भगवंताकडे लावा. तो लावण्याचा एक साधा आणि प्रेममय उपाय म्हणून ते मानसपूजा सांगतात की तुम्ही जसं तुमच्या देहाला प्रेमानं वाढवता, प्रेमानं त्याची काळजी घेता, तशीच भगवंताची घ्या. त्याला स्नान घाला, त्याला वस्त्र घाला, त्याला फुलं वाहा, त्याला नैवेद्य दाखवा, त्याला जेवू घाला, त्याला पाणी प्यायला द्या, त्याची आरती करा. आरती म्हणजेच त्याचं कौतुक करा. आपल्यालाही आपलं कौतुक केलेलं आवडतं, तर तुम्ही ईश्वराचं, आपल्या सद्गुरूंचं कौतुक करा. म्हणजे एकूण काय, तर तुम्ही तुमचं मन भगवंताच्या प्रेमामध्ये बुडवा. जे आज इंद्रियांकडे चिकटले, इंद्रिय विषयांच्या मागे धावतायत, आणि अशानं पदरात जर काही पडत असेल तर ती आहे विषय लोलुपता. वासनांमध्ये बुडून जाणं, सुख भोगणं पण पुन्हा दुःखही भोगणं,
आणि पुन्हा सुखाच्या मागे धावणं, असं हे अखंड असमाधानाचं चक्र सुरू आहे. आपल्या ठाई काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपुत्र वस्ती करून आहेतच. विषयांकडं आपली वृत्ती पण आहे आणि त्याला साथ द्यायला आपल्याजवळ इंद्रिय पण आहेत. यामुळं आपलं सारखं असं भरकटणं चालू आहे. सारखं बहिर्मुख होऊन पुन्हा पुन्हा विषयांमध्ये लोळणं सुरू आहे. संतांनी या सगळ्याचा राजा ओळखला आणि तो राजा म्हणजे मन आहे. त्यांनी मग उपाय काढला की या मनाला आपण भगवंताकडे वळवलं तर हळूहळू आपले विकार क्षीण होतील, आपल्या वासना क्षीण होतील, आपली त्यांच्याकडची धाव कमी होईल. आणि हेच मानसपूजा करण्यामागचं मुख्य कारण आहे. एक लक्षात घ्या, नामस्मरण असो किंवा ध्यानधारणा असो, सर्व साधना या मनाला बाजूला करण्यासाठीच आहेत. आपलं मन नष्ट करण्यासाठीच आहेत. कारण मन नष्ट झालं की त्याच ठिकाणी भगवंत प्रगट आहे. तो कुठेही गेलेला नाही आहे. पण नामस्मरण आणि ध्यानाच्या जोडीला संत मानसपूजाही सांगतात, कारण आपला देहभाव अत्यंत घट्ट आहे. नामस्मरणामध्ये कालांतरानं असं होऊ शकतं की सवयीमुळं नाम येऊ शकतं, किंवा ध्यानामध्ये वृत्तीशून्यता येऊन जाते. तिथे भक्तिप्रेम राहतच असं नाही. भक्तीचं प्रेम मानसपूजेमुळे टिकू शकतं. हाही एक मानसपूजेचा फायदा आहे. आपल्या अंतःकरणामध्ये आपली देवता, आपले सद्गुरू, ज्यांची म्हणून आपण मानसपूजा करत असू, त्यांच्याबद्दलचं प्रेम वाढायला लागतं. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक गोष्ट आहे. गोंदवलेकर महाराजांचं शेजघर आहे. भाऊसाहेब ते शेजघर महाराज झोपायच्या आधी नीट सावरायचे, अंथरूण पांघरून नीट ठेवायचे आणि आवरून बाहेर यायचे. एकदा भाऊसाहेब ते आवरत असताना महाराजांच्या बिछाण्यावरती एक सुंदर गुलाबाचं फूल दिसलं. भाऊसाहेबांना कळलं नाही. त्यांनी विचार केला, मी आत्ताच बिछाना आवरला, हे फूल कुठून आलं? त्यांनी हे महाराजांना सांगितलं. महाराज गालात हसले आणि म्हणाले, अरे, ब्रह्मानंदांनी मानसपूजेत वाहिलं असेल. मनापासून केलेल्या मानसपूजेमध्ये काय शक्ती असते पहा. असंच एक दुसरं उदाहरण श्री महाराजांच्या चरित्रात आहे. हरिपंत मास्तर म्हणून होते. त्यांना श्री महाराजांनी मानसपूजा करत जा म्हणून सांगितलं होतं. काही दिवसांसाठी ते गोंदवल्याला श्री महाराजांच्या जवळ राहायला आले. त्यांनी मनात असा विचार केला की आता आपण महाराजांच्या जवळ राहतोय, तर मग महाराजांची मानसपूजा कशाला करायची. म्हणून त्यांनी मानसपूजा बंद केली. ते महाराजांच्या जवळच होते बरं का, मागेच उभे असायचे किंवा समोर बसलेले असायचे. पण आलेल्या लोकांना श्री महाराज म्हणायचे, आज काही हरिपंत मास्तरांची भेट झाली नाही. असे बरेच दिवस गेले. हरिपंत मास्तरांनी विचार केला, मी तर महाराजांच्या मागे पुढेच असतो, तरी महाराज असं का बोलतात. थोडं अंतर्मुख होऊन त्यांना असं जाणवलं की अरेच्या, आपण मानसपूजा करत नाही आहे. त्यांनी त्या दिवशी मानसपूजा केली. दुसरा दिवस उजाडल्या उजाडल्या महाराज म्हणाले, आज हरिपंतांची भेट झाली. असं मानसपूजेमध्ये अलौकिक सामर्थ्य आहे. पण आपल्या सद्गुरूंच्या आठवणीमध्ये, त्यांच्या भक्तिभावामध्ये बुडून ती केली पाहिजे. तुकाराम महाराज इथे पांडुरंगाची मानसपूजा करतायत. 15व्या अभंगात ते म्हणतात, परिमळ मिश्रित करुणी उटणे, नारायण तेणे तोषविला. पय घृत दही मधुते शर्करा, गोशृंगधारा अखंडित. करोनी संयुक्त ओपियली ईशा, पंचामृते तैशी पंचविधी. तुका म्हणे जेथे गंगे जन्म झाला, प्रसाद दिधला आम्हालागी. भगवंताची मी उठणं लावून पूजा सुरू केली असं तुकाराम महाराज म्हणतायत. ते भगवंताला स्नान घालतायत. पंचामृताचाही उल्लेख ते करतात. दूध, तूप, दही, मध, साखर असं मी भगवंताला लावलं असं ते म्हणतायत. तुम्ही या पूजनामध्ये प्रेम पहा बरं का. काय काय सांगितलंय आणि कुठल्या क्रमानं सांगितलंय याला जास्त महत्त्व नाही.
महत्त्व जर कशाला असेल तर प्रेमाला आहे, भक्तीला आहे. आपल्या तान्ह्या बाळाला आई कशी आंघोळ घालते, लाडानं त्याला कुरवाळते, हळुवारपणे त्याची अंग धुते, अगदी प्रेमानं त्याला जवळ घेते, तसंच तुकाराम महाराज भगवंताबद्दल करतायत. आपणही ऐकताना आपले डोळे बंद करूया आणि क्षण दोन क्षण का होईना पांडुरंगाची, आपल्या सद्गुरूंची, आपल्या आराध्य दैवतेची आपण मानसपूजा करूया. शांतपणे तुकाराम महाराज भगवंताला स्नान घालतात, पंचामृत वाहतात. गोशृंगधारा असा ते उल्लेख करतात. म्हणजे गायीचं जे शिंग असतं त्या शिंगातून अभिषेक करणं अशी ही प्रथा आहे. पुढच्या ओळीत ते म्हणतात, करोनी संयुक्त ओपियली ईशा, सगळ्या मार्गांनी एकत्रितपणे भगवंताचं पूजन केलं असं ते म्हणतायत. पंचामृते तैशी पंचविधी. तुका म्हणे, जेथे गंगे जन्म झाला, प्रसाद दिदला आम्हा लागी. असं म्हटलं जातं की भगवान नारायणाच्या डाव्या अंगठ्यामधून गंगेचा प्रवाह बाहेर आला. तुकाराम महाराज म्हणतायत, ज्याच्यामधून गंगा उत्पन्न झाली त्यांनी आम्हाला गंगेचाच प्रसाद दिला. मानसपूजेमध्ये मगाशी म्हटलं त्याप्रमाणे भक्ती आणि प्रेम महत्त्वाचं आहे. तो उपचार आपण मनानं करताना आपलं देहभान विसरणं अपेक्षित आहे. देहावरती राहूनच, म्हणजे मी किती छान पूजा करतो किंवा माझी आज पूजा किती उत्तम झाली, अशा भावनेमध्ये येऊन पूजा करून उपयोग नाही. आपल्याला पूजा करताना स्वतःला विसरायचं आहे. हा विसरण्याचाही एक अभ्यास आहे आणि म्हणूनच मानसपूजेमध्ये नियमितता आवश्यक आहे. आपल्या पूजनामुळं आपल्या आराध्य दैवतेला सवय लागते. त्यावेळी त्या ठिकाणी आपली देवता, आपले सद्गुरू आपल्या पूजनाची वाट पाहतात. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं सगुण पूजेलाही लागू आहे बरं का. सगुणाची पूजासुद्धा आपण देहामध्ये आहोत म्हणूनच महत्त्वाची आहे. ती पूजासुद्धा आपल्याला मनापासूनच करायची आहे. नीट विचार केला तर लक्षात येईल की मानसपूजा आणि सगुणाची उपासना याच्यामध्ये फक्त डोळे बंद असणे आणि उघडे असणे हाच तो काही वरवरचा फरक आहे. खरं पाहता आपली दृष्टीच बंद झाली पाहिजे. डोळे उघडे असोत अथवा बंद याला महत्त्व नाही. मनानं आपण भगवंतापाशी पाहिजे, मनानं आपण त्या उपचारामध्ये पाहिजे. आणि हेच तुकाराम महाराज त्यांच्या या सगळ्या मानसपूजेच्या अभंगांमध्ये शिकवतात की तुम्ही आधी स्वतःला अर्पण करा. तुमची सगळी इंद्रिय, तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमचा अहंकार सगळं काही पांडुरंगाच्या चरणी अर्पण करा. असा हा 15वा मानसपूजा सुरू होणारा अभंग आहे. पुढच्या अभंगांमध्ये तुकाराम महाराज वेगवेगळे उपचार भगवंताला करतात. तेही आपण यथावकाश पाहूया. पण ते उपचारांचे अभंग ऐकायच्या आधी या निरूपणालाही तुम्ही रोज ऐका. म्हणजे आपण मानसपूजा का करायची, कशी करायची हे आपलं पक्कं होत जाईल. जेणेकरून पुढच्या येणाऱ्या उपचारांच्या अभंगांमध्ये आपल्याला आणखी समरसून जाता येईल. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.